नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा इथं घेतला आहे एक मोठा बटाटा साल काढून अगदी शेंगदाणे घेतलेत. बघा अगदीच गवळ असे हे शेंगदाणे भाजून घेतलेत बरं का, खरपूस. आणि इथं बटाटा अगदी साल काढून बघा छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. आणि इथं घेतलं आहे वाटण, लसूण घेतलं आहे, अगदी भरपूर लसूण घेतला आहे, 4 मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर. अगदी चटपटीत अशी तोंडाला चव येणारी आपल्याला ही रेसिपी बनवायची. चला आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, पाहू शकता तुम्ही. कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. पहा, तेल हे तुमच्या अंदाजाने टाका मैत्रिणी. 1 पळी टाका, नाही तर 2 पळ्या टाका, कोणाला किती आवडतं तेवढं टाका. पण शक्यतो तेल टाकताना कधी चिंगूसपणा करायचा नाही, भाजी अगदीच अप्रतिम अशी होती. चला आता बटाटा इथं आपण टाकून देऊया. हो का, तेलामध्ये, पूर्ण तेलामध्ये मी हा बटाटा टाकून दिला आहे मैत्रिणी. अगदी छान पद्धतीने त्याला फ्राय करून घ्यायचं. पहा, आणि जेवढा बटाटा तुम्ही फ्राय करसान तेवढी भाजी आपली अप्रतिम अशी होईल. इथे 5 मिनटं झाकण ठेवून तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही इथे जे वाटण घेतलं ते आपण आता वाटून घेऊया. हे बघा, आणि एक खरपूस भाजलेले शेंगदाणे हे सुद्धा टाकलेत. शेंगदाण्यांची साल काढली नाही मैत्रिणी, साल काढायची नाही, सालीमुळं अजूनच छान चव येते. आणि इथं अर्धा चमचा मी जिरंसुद्धा टाकले. चला आता हे अगदी माहीम असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी माहीम असं वाटून झालेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. चला इकडं बटाटा बी चेक करूया. बटाटा बी अगदी छान पद्धतीने मऊ लुसलुशीत झाला आहे. पहा, आणि तेलातला बटाटा म्हणजे अगदीच चवदार असा लागतो बरं का. चवीपुरतं आता मीठही टाकून द्यायचं, म्हणजे बटाटा अगदीच छान लागेल अजूनही. हे बघा, पुन्हा झाकण 1 मिनटंवर ठेवायचं, आणि नंतर 1 मिनटाने आपल्याला पुन्हा ते पाहायचं आहे बरं का, की आपला बटाटा मग तयारच झालेला असतो. हे बघा, आणि मस्तपैकी त्याच्यात मीठही मुरलं आहे. बटाटा बी अगदी छान असा खरपूस झालेला आहे, मस्त पाहू शकता तुम्ही. हे बघा, बटाटा अजिबात चिकटला वगैरे काही नाही, खूप छान परतलेला गेलेला आहे मैत्रिणी. चला आता हा बटाटा आपण काढून घेऊया ताटात पूर्ण. हे बघा, बटाटा मी काढून घेते, पाहू शकता तुम्ही. आता इथं आपल्याला मस्तपैकी जिरी मोहरीची फोडणी द्यायची बरं का मैत्रिणी. अगदी छान पद्धतीने जिरी मोहरी छान तडतडून द्यायची, पाहू शकता. त्याच्यानंतर आपलं जे वाटण वाटलं आहे ते टाकून द्यायचं. बघा, अगदी मस्त असं तेलात मिक्स करून घ्यायचं, छान परतून द्यायचं, पाहू शकता. अगदी तेलाचा आणि त्या वाटणाचा एक जीव झाला पाहिजे बरं का. अशा पद्धतीने आपल्याला छान अगदी तयार करून घ्यायचे. आता इथं टाकायचं आहे आपल्याला हे पाणी. मिक्सरचे भांड्यात, ज्या भांड्यात वाटण वाटलं होतं तेच भांडं मी धुवून टाकलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. छान अशी शेंगदाणा बटाट्याची ही आमटी पाहू शकता तुम्ही. आणि खरंच खूपच छान होती. एकदा जर केली तर खरंच आठवड्यातून 2 वेळा करसान मैत्रिणी, एवढी सुंदर होती. चव बी अप्रतिम लागते बघा. आता इथं अजून थोडंसं मीठ घालून घेऊया आपण. छान अगदी असं 5 मिनटं उकळून द्यायचं. हे बघा, आणि खरंच भाताबरोबर ही आमटी खूप छान लागते मैत्रिणी. शेंगदाणा बटाट्याची आमटी आवडली तर सांगा, एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. पहा बरं किती सुंदर झालेली आहे. चला बाय.